जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा मिनी ब्लॉगर मिस्टर पाटील आणि स्वागत तुमचे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आपल्याला आता आपला प्लॅन होता थोडासा नाशिक जायचा. म्हटलं वातावरण बाहेर चांगलं एकदम, चला नाशिक. मग काय काढले तिकीट, बसले ट्रेनमध्ये, नाशिक निघाले लगेच. आपल्या पोरं कशा बसलो ते ट्रेनमध्ये, एकदम जागा बिगा सांभाळून सण. हे कशा पोज बीज देता एकदम व्हिडिओमध्ये बी. पवन भाऊ व्हिडिओ फोटो बिटो काढले. पोचले नाशिकमध्ये येताबरोबर गाडी थांबवली. गाडीचा वाट पाहत कसे बसले होते पोरं. तर सगळे इकडे तिकडे वाहत आहे, काही हिसाब लावत आहे, कशाचा हिसाब लावत काय माहिती. सगळं फोनं पाहायला लागून गेले. मग आले आमची गाडीमध्ये डायरेक्ट आपण बजरंग बाण लावून दिला होता. नंतर मग मस्त लाल परी लावली. आपले पोट्टे कसे आहे गाडीत, कशा बसले गाडीत बी पुरी जागा अटकून घेतली तू पोरांना. तर मग काय होईन ना, गाडीत डायरेक्ट शिलाकी जेवण लावून दिलं. म्हटलं जाऊ जरा बापा बंद करा. आला म्हटलं त्र्यंबकेश्वर. मग काय त्र्यंबकेश्वरमध्ये आले ना, आम्हाला इकडे डायरेक्ट राजस्थानचा फील येत होता ती बिल्डिंग पाहून. नंतर म्हटलं चला जरा रूम बिम जाऊ. रूम तर काही सापडली नाही, पावसात बसणं पडलं रात्रभर. कशी फिरत्या पावसात. तर तरी बी आपले पोट्टे पोच देणं काही सोडता नाही व्हिडिओमध्ये. मस्त पावसात बसेल होते. म्हटलं जरा दाखवू आपल्या पोरांले कसे बसणं पडतं पावसात. नाही रूम भेटली की रात्री आम्ही 12चे पोहोचेल. 12 वाजता पोचले तरी बी सकाळी 6 वाजे लोक आम्ही बाहेरच बसले होते. कशा बसले. तर कशा बसले. नेक्स्ट पार्ट तुम्हाला लवकरच भेटेन या ब्लॉगचा. तर पुढच्या ब्लॉगसाठी तयार राहा. जय शिवराय मित्रांनो, तर मी तुमचा लाडगावावर मिस्टर पाटील आणि आज आपण आलेले ब्रह्मगिरीला, नाशिकला फिरायला. चालू इथे चढलेले. भाऊ कांदा बघते कसं नंबर गाऊ. पवन भाऊंची चप्पल तुटली रस्त्यात, जुना चप्पल दे. पवन भाऊ तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो मी. इकडनं एवढा भारी व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. तुम्ही काढले का व्ह्यू म्हणजे आम्ही कितीवरती चढलेले. आपला पूर्ण ब्लॉग आता येणार आहे ब्रह्मगिरीचा. पुढे तुम्ही ब्लॉग पहा. तर आपला आज त्र्यंबकेश्वरमधला होता दुसरा दिवस. आपण मंदिरात गेलेलो होते आणि 5 सगळ्यांची रात्री झोपणं झाल्यामुळे सगळे काही झोपलेले होते. मंदिरात एकदम गर्दी होती. 5 सगळे एकदम झोपलेले होते. सगळ्यांना झोप लागत होता. पियुष भाऊ तर एकदम डायरेक्ट पडणारच होते. म्हटलं ऐका हो भाऊ उठा. म्हटलं काय पडता, उठा म्हटलं लवकर. मग काय पियुष भाऊला उठवलं तेवढा ते बाकी लगेच झोपेत होते. यांना उठून सकाळी बसले होते. मग नंतर सगळे तरी बी श्रीपाद भाऊ काही उठायचं नाव नाही घेत होते. मग नंतर आरती वगैरे चालू झाली मंदिरामध्ये. सगळं आम्ही स्क्रीनवर पाहत होते. मग मध्ये आल्यावर फोटो काढले. मग एकदम फोटो काढून सर बाहेर निघाले. लगेच ब्रह्मगिरी जायचं म्हणे आपल्याला. मग ब्रह्मगिरी चढायला लागले. तिथे मस्त 10-20 रुपयाच्या काड्या भेटतात. काड्या घेतल्यावरती चढायला लागले. बागाचे येत्या एक जण मागून जाऊ. मस्त चढले. मग वरती चढता म्हटलं 2-4 शॉट घेऊ. व्हिडिओ घेतले जरा 2-4. वरती चढता वातावरण एकदम भारी होतं. मस्त धबधबे इकडनं तिकडनं सगळीकडनं धबधबे चालू होते. मागून पब्लिक येत होती. इथे अजून आपल्या पोरांचे फोटोशूट चालू होते, मित्रांचे सगळ्यांची. नंतर मग आपण मी वरती पोचलेलो होते फायनली. मग म्हटलं फोटो काढू, जरा व्हिडिओ वगैरे काढू. मागे पाहू शकता तुम्ही केवढं भारी वातावरण येतं. मला व्हिडिओ काढले, फोटो काढले. इथे एक भाऊ कॅम्पिंग करायला बसलेला होता. मला लगेच आपले मित्र लगेच त्याची ID वगैरे घ्यायला लागले. लगेच भाऊ म्हणे मी कॅम्पिंग वगैरे करतो. आणि म्हटलं पहा तुम्ही केवढं भारी वातावरण येतं एकदम. ब्रह्मगिरी गेल्यावर एकदम भारी वाटतं वरती. मग काय वरती आले लगेच शिवम भाऊ आपला iPhoneची कलाकार दाखवत होते. लगेच पहा म्हणे iPhoneमध्ये केवढा झूम होतो म्हणे. पहा म्हणे इथून तुम्हाला खालच्या घर दाखवतो म्हणे. म्हटलं चालेल ना. मग काय आपण म्हटलं खाली जाऊ थोडंसं मंदिरा वगैरेकडे. त्याच्या पहिले व्हिडिओ काढून घेतलं मस्त एकदम. व्हिडिओ काढले एकदम व्ह्यू कसा होता एकदम. धबधबे वगैरे एका ठिकाणी 7 धबधबे मित्रांनो. एक नंबर व्ह्यू आहे. आणि इथून पाहायचा म्हटलं तर पाहू शकता तुम्ही एवढा भारी व्ह्यू येतो. एक नंबर. पुढच्या ब्लॉगमध्ये आता लवकरच आपण. जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर मिस्टर पाटील आणि स्वागत तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण आलेले हरिहर फॉर्टला. तर आज आपला नाशिकचा तिसरा दिवस होता. पहा सकाळी उठल्याबरोबर आपल्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू एवढा भारी होता. आपली रूम एकदम नेचरमध्ये होती. एकदम भारी जागेत होती आपली रूम. एकदम भारी. लगेच तयारी वगैरे करली. सकाळी उठले, निघाले लगेच हरिहरला जायला त्र्यंबकवरनं. मग लगेच रिक्षा घेतली. रिक्षावाले भाऊ म्हणे रिक्षा चढत नाही म्हणे, उतरा खाली. मग काय उतरले सगळे आपले मित्र खाली.
लगेच इथून एकदम भारी व्ह्यू दिसतो. म्हटलं जरा व्ह्यू वगैरे काढू. मला लगेच हरिहर फोर्टला पोहोचले किल्ल्यावर आणि चढायचं काम वरती चालू केलं. चढता चढता एवढी मजा येत होती. कोणी खाली पडत होतं, कोणाला चढता येत नव्हतं, कोणाचे पाय चटकत होते. तिच्यातून पवन पाहून त्यांच्याकडे चप्पलनी त्यांचे पाय अजून वेगळे सटकताय. नंतर वरती पोहोचले मस्त. आपले मित्र मागून येतच होते तिथपर्यंत. इकडे आपण म्हटलं जरा भाऊ म्हटलं किल्ला किती दूर आहे. अरे बापरे म्हटलं आता लय दूर आहे हो. पुढे आले की मस्त मित्रांची मारामारी चालू होती. म्हटलं मारामारी पाहू जरा. वरती चढलाय मारामारी पाहायसाठी पण त्यांना बंद करून टाकली. आपले मित्र खालीच राहून गेले होते तिथपर्यंत. मला लगेच पियुष भाऊ आले. पियुष भाऊंना म्हटलं काय भाऊ व्हिडिओ घ्यावं म्हटलं आमचं जरा रील बिल बनवू म्हटलं आपण. मग पियुष भाऊ लगेच व्हिडिओ घ्यायला लागले. पहा आपले मित्र बी इकडे फोटो बिटो काढतो श्रीपाद भाऊ वगैरे. मला लगेच पहा आम्ही वरती चढलो. वरती चढता बी इथं कोणाला चढता येत नव्हतं. लय खतरनाक जागा होती. मग इथून म्हटलं व्ह्यू खालचा व्ह्यू एक नंबर एकदम नेचरमध्ये आपण व्हिडिओ काढायला लागले. मग लगेच तिथपर्यंत भाऊंना वाटलं फोटो बिटो काढतोय का. भाऊ लगेच पोच द्यायला तयार. म्हटलं नाही हो व्हिडिओ काढतोय. मग काय वरती पोचलं. वरती एकदम धुकं हो. एक नंबर अशी हवा चालू होती वरती. एकामेकाला काहीच दिसत नव्हतं. आम्ही गवतही फेकून पाहिले पण ते गवत वापस आमच्या अंगावरून पडलं होते वरती. मग आम्हाला जायचो आयस पॉईंटला. मग आहे तिकडनं लगेच आयस पॉईंटला चढायला लागले. भाऊंना म्हटलं भाऊ व्हिडिओ घ्यावं जरा. भाऊ म्हणे आमचा बी घ्या नावडे. मग म्हटलं घेऊ ना. पण तिथपर्यंत भाऊ आम्ही वरती चढायला लागलं तिथपर्यंत तर व्हिडिओज बंद करून टाकला. फोन बंद पडून गेला आमचा. मला काही दुसरा फोन काढला व्हिडिओ काढायसाठी. मग वरती चढल्यावर पाहू शकता तुम्ही केवढा भारी अजून. इथे आम्ही डायरेक्ट वरती चढलो त्या आयस पॉईंटला. नंतर पाऊस चालू होऊन गेला. म्हटलं थांबा हो जरा रेनकोट घालू द्या. मग रेनकोट वगैरे घातला. आता आवाज तुम्हीच पहा पुढे नेचरचा कसा आहे. देखो ये बच्चे गुनेश ब्लॉग शूट करतोय. अरे भाऊ रिक्षाला पळून गेलेला आहे. टाइम रिक्षाला पळून गेलेला आहे. इथे सगळीकडे तुम्ही पाहू शकता. बाहेर अंधार आहे रस्त्यावर. 11 वाजलेले. 8:30 वाजलेले. इथे रिक्षा भेटत नाही. सगळे बसलेले. आता इथे बसणार रात्रभर. चला तर काहीच आज आपला फायनली नाशिकमधला होता 3rd दिवस. आज आपल्याला जायचं होतं पंचवटी तपोवन फिरायला. मग काय तिथून रिक्षा गेली. त्र्यंबकवरून लगेच निघाले तपोवन जायला. बॅगा वगैरे आपण सगळे ठेवून दिलेलं त्या रिक्षामध्येच. आपण मस्त पंचवटीचा एन्जॉय घेत होते. पंचवटीमध्ये आल्यावर एकदम भारी वाटते मित्रांनो. तिथे एकदम सगळीकडे पाणी आणि त्या पाण्यामध्ये आपण जर बसले ना एकदा तर तिथून खरंच जायचं मन होत नाही. एक नंबर पाणी तिथे थंडगार वाटतं एकदम. पहा आपले सगळे मित्र काय पाय टाकून बसलेलो एकदम भारी वाटत होतं. त्यानंतर आपण आले कपालेश्वर महादेव मंदिर. या मंदिराची खासियत अशी या मंदिरात नंदी नाही आहे. प्रत्येक महादेव मंदिरात नंदी असतो पण या मंदिरात नाही आहे. त्यानंतर आपण आले रिक्षा घेऊन लगेच श्री काळाराम मंदिर संस्थानमध्ये. ते आल्यावर आपण दर्शन वगैरे घेतले. दर्शन घेतल्यावर लगेच आपण पुढे निघाले सीता गुफाकडे जायला. मग सगळे मित्र आपले जात आहे. आपल्यासोबत नेहमी गुणेश भाऊ राहतात. गुणेश भाऊ व्हिडिओमध्ये येतात दर टायमाला. मग आपण लगेच लक्ष्मण रेखाकडे पोचले. आपल्याला जायचं होतं तपोवन आपण लक्ष्मण रेखा गेले. लक्ष्मण रेखानंतर आपण वापस रिक्षामध्ये बसून तर आपण इथून मग लक्ष्मीनारायण मंदिर गेले. तिथून बी मस्त एकदम भारी होतं ते. मध्ये म्हणजे गाय वगैरे होत्या. त्याच्यानंतर ही आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी श्रीरामजींची प्रतिमा आहे, मूर्ती आहे. तिथे आपण फोटो वगैरे काढले एकदम मस्त. फोटो वगैरे काढून आपण तिथून निघाले. लगेच आपण दुसऱ्या मंदिरात आलं तपोवनमध्ये. त्या मंदिरात गेल्यावर काढायला इथे शूर्पणखा तर नाक कापलं होतं लक्ष्मणजीने. ते इथे ठिकाण आहे व लक्ष्मणजीचं मंदिर. त्यानंतर आपल्याला बाहेर आलं गणेशजींची प्रतिमा दिसली एकदम भारी. त्यानंतर आपण पोचले कपिला गोदावरी संगमवर. इथे आल्यावर पण भारी वाटत होतं. मग आपले मित्र पुढे गेलेले होते फोटो काढायसाठी. आपण पवन भाऊंना थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून त्यांच्यासोबत मागे थांबलेले होते. तिथून मग आपल्याला जायचं होतं घरी. आणि आज आपला लास्ट दिवस होता नाशिकमधला. मग काय तिथून आपण सगळे मंदिरं वगैरे फिरून घेतले आणि मग निघाले घरी जायला.